हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली एक नवीन व्लॉग आणि एक चाललोय मी रोह्याला ॲक्च्युली. कारण का रोह्याला कशासाठी चाललोय, काय चाललंय ते तुम्हाला तिकडे गेल्यावरती सांगेन. पण निघालोय 7ला निघायचं होतं, पण 7:30 वाजलेत. जाग लेट आली थोडी, पण निघालोय. आणि नेमकं काय माहिती आहे काय, पाऊस चालू झालाय. म्हणजे कालपासून उघाडी होती पूर्ण आणि आज पाऊस चालू झालाय. पाऊस चालू झालाय ते झालाय म्हणजे आम्हाला वाटतं हा मला रोह्यापर्यंत झोडपत नेणार आहे. लक्षणं तशीच आहेत, पण मी पण त्याच ह्याच्यामध्ये आहे की बघूया, प्रिपेअर तर आहे. लेट्स सी तर काय होतंय. चला निघालोय. फायनली रोह्यात पोचलोय. पावसाने मेहरबानी केली, पाऊस अजिबात पडला नाही. जिथे जिथे जात होतो तिथे आधीच पडून गेला होता, त्याच्यामुळे जास्त त्रास झाला नाही. पोचलोय, 2 तास लागले. आता जातो वरती आणि मग नंतरच तुम्हाला आता सांगेन डिस्कस. तिथं पहिले भेटू तुला, मग बघूया. पकडलाय 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 पकडलाय. काय बोलतोस दादा? मस्त मस्त. हो काय आलाच पाहिजे तू किती आलाच तो आला. काय बोलतो? फायनली फ्रेश वगैरे झालोय, खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय ज्या कामासाठी आलोय त्या कामासाठी. हे बघा, यश आहे सोबत आणि आहे पतू. मी सांगितलं ना ऍक्च्युली की आम्ही कशासाठी मी आलोय रोह्यात ते. सो आम्ही कशासाठी इथे आता आज जमलोय. गरबा तर असायचा आहेच, बट रोह्यामध्ये आहे रील कॉम्पिटिशन. सो काहीतरी कंटेंट बनवायचा आहे आणि तो कंटेंट चांगलाच असला पाहिजे. त्याच्यासाठी करणार आम्ही शूट. तर ते रील बनवायचे आहेत काही 2-3. सो त्या आज बनवून घेऊ आणि मग तो फायनल रिझल्ट तुम्हाला कळेल नंतर. पण मला वाटतं बघूया ब्लॉग कधी टाकेल त्याच्या माहित नाही, बघूया नंतर टाकेल. पण आता पहिले शूटला जाऊया. हां, मास्क वगैरे जस्टिंग होते ना खूप रोडवर, त्याच्यामुळे मास्क घालावा लागतो. हो. हा, एक कॅप आण रे यश, कॅप आण. कॅप पण घालणार आहेस तू? हा कॅप. मग मी हे म्हणजे तुला पण हवे? नको. ठीक आहे, घाल, ऊन लागते खूप. केस बसली की उठत नाही, परत नाही उठणार. माझी उठते. हे बघा, या शॉप मधला आयफोनचा कव्हर बदलला. आता तो नवीन घातला, तुम्हाला नंतर दाखवेन कुठेतरी मिरर वगैरे मध्ये. पण आमचं शूट सोडून आयुष्यात सगळं चालू आहे. आम्हाला ऍक्च्युली ना एक माईक आहे आपलं, हे बघा यांनी जास्त घातलंय ना, त्याचं आपल्याला कनेक्टर हवं आहे, म्हणजे टाईप-C टू आयफोन. सो ते अख्ख्या रोह्यात आम्हाला कुठंच मिळत नाही. आपण 7वं दुकान आहे 7वं. लिबर्टी की भी सीमा होती है. चला अभी मेरे को सब धुंधला चला फायनली इथलं नदीवरचं शूट आटपलंय करून. आणि त्याचे BTS मला करायला भेटले बिकॉज ह्याच मोबाईलने शूट करत होतो. पण रील बघायला भेटेल तुम्हाला. आणि सगळ्यात आपल्याला जास्त हेल्प झाली सिद्धूची. सिद्धू आला, कारण का आम्हाला तो माईकच भेटत नव्हता. आमचा होता, त्याला माझ्या आयफोनला कनेक्ट होत नव्हता. किती शॉप शोधले आपण, जवळजवळ 7-8 झाले शॉप. हो ना, पण सिद्धू देवासारखा धावून आला. माईकची हेल्प झाली आम्हाला. सो थँक्यू सिद्धू. आणि सिद्धू पण कंटेंट बनवतो. सिद्धू तू इन्स्टॉल बनवतो ना? काय इन्स्टा ID तुझा? सिद्धांत मोरे SM. नक्की कंटेंट बघा. आणि भाऊ तू पण बनवतो ना रे कंटेंट? हां, तुझं काय? अजय मोरे. यूट्यूब चॅनलचं नाव पण अजय मोरे. यूट्यूबला बनवतो ना तू कंटेंट? या दोघांचे कंटेंट नक्की बघा, छान कंटेंट बनवतात. आणि दोघंही रोह्याचे आहेत. याला सबस्क्राईब करा, याला फॉलो करा. करेक्ट. चला आता आपण निघूया, कारण का आपल्याला बाकीचं पण मटेरियल शूट करायचं आहे. पण ते आता सगळं रात्री आहे. पण घरचा जो पार्ट आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. सो निघूया. आम्हाला पण लाईक शेअर सबस्क्राईब. आम्हाला पण लाईक करा. लाईक नसेल केलं तर पटकन लाईक करून घ्या, कारण का लाईक करणं महत्वाचं आहे. खूप स्ट्रगल झालं आज. फायनली घरी आलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि जेवायला बसलोय. नवरात्री आहे, सो सगळं व्हेज जेवण आहे. पाला पाचोळा नाही, ते हेल्दी जेवण. काय आणि काय सांगू, तुम्ही काय केलंय आज. धमाकेदार परफॉर्मन्सेस दिले. सांगू शकत नाही. धमाके सांगेन मी तुम्हाला. फटाके काय बोलला रे? खरा बोलला. दिवाळी ते कसं हम बटिंडा आहे ना. पराठे खाए हैं हमने. जेवायला बघा या. पुन्हा फ्रेश होऊन आम्ही शूट चालू केलंय आणि झोपून उठलो 5ला, कारण झोप झाली नव्हती काल.
पण शूट घरातलं जेवढं होतं तेवढं उरकून झालंय आणि आता चाललो आईस्क्रीम पार्लरला. तिथे काही आपलं शॉर्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत, ते शूट करून घेऊ. बाकी गरबा नाईट आहेच रात्री, कारण का मेन काम आहे त्या गरबा नाईटला. तिथेच मेजर चांगले चांगले सीन उरकायचे. सो चला बघूया आता काय. बाकी काही नाही, बाकी फक्त तुम्ही आणि आपण. आता आईस्क्रीम पार्लर मध्ये आलोय आणि इथेच आपल्याला जे शॉर्ट्स घ्यायचे ते आता बाहेरचं आपण जे काय होते एंट्री शॉर्ट्स ते सगळं घेतलं. पण आता जी आतमधले शॉर्ट्स आहेत, कारण का ती मुलगी जी आहे ना लहान, ती आता रेडी होते. ती रेडी झाल्यानंतर मी इथे आपण जेवढं काही आहे तेवढे शॉर्ट्स घेऊ आणि मग बाकी सगळं ते नंतर करायचं आहे. पण आता हा थँक्स टू दादा की त्यांनी परमिशन दिली. हो 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 आईस्क्रीम पार्लर साठी शूट करायची. हो जसं तू बोललास रोजले सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. हो हो कोऑपरेट करतात. कोऑपरेट हा तेच. सो थँक्यू. आणि आईस्क्रीम लिमिटेड खा आणि 2-3 टेक मध्ये फायनल टेक द्या. सारखी विचारून नवीन तसं पण बिझनेस करायचं आहे दादाचं. हो ते आहे पाहिजे. हो लवकर करा फक्त. हे बघा आम्ही आता शूट करत होतो आईस्क्रीम पार्लर मध्ये आणि ही छोटी जी आहे ना ही आमच्या ऍक्ट मध्ये आहे, म्हणजे रील मध्ये आहे. सो तिने मस्त काम केलं. एक आईस्क्रीम खायला जवळजवळ अर्धा तास घालवला ना. आणि आहे बघा आमचे दात गायब आहेत. पण तिने छान काम केलं. हो पण मस्त काम केलं. तुम्ही रील जर बघितली असेल तर तुम्हाला कळेल. आईस्क्रीम खाल्ली हो नाही पण संपलीच नाही हो. आमचा आईस्क्रीम आमचा आईस्क्रीम चला ठीक आहे, भेटू नंतर. आला रे आला रोष झाला बाबा काय. आम्ही आता फायनली गरबा व्हायला आलो आणि आज फुलं धमाल करायची आहे, पण व्हिडिओ सुद्धा काढायचे आहेत. आता मजा करू थोडक्यात. मग जरा पुढे मगाशी जरा आम्हाला बोलता आलं नाही. आजा अचानक आला सरप्राईज द्यायला, कारण का मला माहिती नव्हतं. आम्ही रील शूट करायला आलेलो रोह्यात. तर यांचं बोलणं झालेलं दोघांचं की दर्पण येणार आहे तर तू ये. तर मग हा बोलला दर्पणला सांगू नको, आपण त्याला सरप्राईज देऊ. हा आणि हा सरप्राईज देणार आहे हे मला ह्यांनी आदल्या रात्री सांगितलं की तुला खोटं खोटं रिॲक्ट व्हायचं, आजा येतोय. ह्याच्यावर काय म्हणायचं तुला आजा? नाही असं बोललो मी. कुत्रा किती असं बोललो मी. काय पण बोलू नको फालतूगिरी असं बोललो काय मी? बाबा काय ऍक्टिंग माहिती आहे 2 रील शूट केल्या जरा त्या ह्याच्या मीटर मधला बाहेर नाही पण सरप्राईज प्लॅन केला होता ऍक्च्युली मी ह्याला बोलवून पहिलं, पण त्याचं कन्फर्म नव्हतं अगोदर. पण तो आता हा आणि तो एवढ्या लेट होईल मला वाटलं नव्हतं. येईल नाही येईल किंवा आपल्याला भेटेल नाही भेटेल, म्हणून मग मी तुला तुझ्या एक्साइटमेंट साठी बोललो की भाई बघ आता सरप्राईज किती लांब होतंय मला माहित नाही, पण आजा येतोय जेणेकरून तू पण एक्साइटेड होशील, संध्याकाळी नाचायला किंवा प्रिपेअर होशील. बस तेवढंच. मस्त खोटा बोललेला आहे पण ना नाही झाला सरप्राईज. दर्पणला ऍक्टिंग नाही जमली. मी ती ह्याची करणार होतो आजा. अरे बाप रे बाप आजा ती करणार होतो आणि आधी सांगणार होतो ब्लॉग मध्ये. तो प्लॅन होता पण झालेच एवढी भाई घाई ना की सगळंच राहूनच गेलं सगळं. असा झाला विषय. काय राकाबाई ढाकांची नागचेक बप्पाल से बटिंडा आयो पराठे बिराठे खाओ. माझा करेक्ट प्लॅन झाला मग. हा नाही झाला करेक्ट. लवकर आला असताच ना माझ्या. वेळेचा विषय घडला जरा. हा वेळेचा मी ऑन टाइम होतो पनवेलला. असं ट्रेनच लेट काय जाऊ दे. परत उद्या चाललाय बिचारा. काय नाही भेटू आपण एकदा. ये श्रीवर्धनला. सच्च्या ट्रेनला. हो आणि एक करूया प्लॅन काहीतरी. चालेल. चला मग बाय. चलो बाय बाय. चला अजिंक्य वगैरे गेलाय आणि आमचं पण शूट आटपलंय. सो आता चाललोय घरी आणि मग रील तर 2 शूट केल्यात. बाकी किती वाजला? 1 वाजलाय. आज दिवसभर तेच चालू होतं कम्प्लीट शूट. आणि अरे मला अजिंक्यच्या घरी पण नाही. काका काकी तुम्ही जर बघत असाल तर खरंच सॉरी. आज म्हणजे खरंच काही ह्याला विचारा, आज वेळच नाही भेटला. 2 रील शूट करायच्या होत्या. बघू मी नेक्स्ट आता या दहावीर महाराजांचं करायचं चाललंय. बघूया तेव्हा आलो तरी येईन.
तेव्हा भेटतो तुम्हाला. यावंच लागणार आहे. तर बघूया कसं काय होतंय. आणि मला वाटतं हा ब्लॉग आता आपण इथे एंड करूया. हा, बाकी आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच नवीन ब्लॉग येत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.